हॅलो, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. तर 8वी मध्ये कुठली कुठली परीक्षा इम्पॉर्टंट आहेत ते मी सांगितलेलं आहे बघा. जे नवीन नवीन असतील त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट करतो. मेन म्हणजे आपल्याला काय करायची असते, पहिल्यांदा गणित संबोध परीक्षा असते. ओके, ती जर आपण चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांचं कट ऑफ काहीतरी असतं, त्याच्यावर तुमची काय होते, प्रावीण्यासाठी निवड जाते. आणि प्रावीण्यामध्ये जर कट ऑफ तुम्ही क्लिअर केलं तर तुमची काय होते, प्रज्ञा परीक्षेसाठी निवड होते. ओके, या आपल्या काय सांगा, महाराष्ट्र राज्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत. म्हणजे महाराष्ट्र मॅथ्स टीचर असोसिएशन तर्फे घेतल्या जातात आणि बऱ्यापैकी काय त्यांची लेवल वरची असते. ओके, कठीण असतात, बऱ्यापैकी कठीण असतात. ओके, नंतर NMTC जी परीक्षा आहे ती आपली काय घेतली जाते, नॅशनल लेवलला घेतली जाते. ही सुद्धा काय, ही ऑल इंडिया टीचर मॅथ्स टीचर असोसिएशन तर्फे घेतली जाते. ही पण त्याच्यापेक्षा कठीण असते, म्हणजे राज्यस्तरीय असते, त्याच्यापेक्षा ही बऱ्यापैकी कठीण असते. ओके, MTRP काय घेतली जाते सांगा, तुम्ही जर ऐकलं असेल, भारतातली एक मोठी इन्स्टिट्यूट, म्हणजे मॅथ्स मधली पहिल्या नंबरची इन्स्टिट्यूट आपण त्याला म्हणूया. ती कुठली आहे तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. याच्याद्वारे MTRP परीक्षा घेतली जाते. ओके, ही ऑनलाईन पण असते, ऑफलाईन पण असते. ऑनलाईन आपण ऑनलाईन प्रिपेअर करणार आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला कॅम्पला म्हणजे ISI मध्ये कोलकाताला जायला चान्स मिळतो. ओके, आणि आयोग ही भारत सरकारतर्फे घेतली जाते. ही IMO म्हणजे शाळेमध्ये जी घेतली जाते IMO ती नाहीये. तर भारत सरकारतर्फे IOQM साठी IMO साठी काय केले जातात, 5 ते 6 विद्यार्थी निवडले जातात आणि त्याच्यातली पहिली जी स्टेप आहे, पहिली जी फेरी आहे ती आपली काय सांगा IOQM. ती पण टफ असते. ओके, त्याच्यामध्ये 8वी पासून 9वी 10वी 11वी 12वी पर्यंतची मुलं बसू शकतात. ओके, याच्यावर काही क्वेश्चन असते तर आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण काय नेक्स्ट लास्ट 15 मिनिटांमध्ये घेऊया. ओके, तर जे जे माझ्याकडे 7वी साठी होते त्यांचं मी इंडॅसिस बऱ्यापैकी घेतलेलं होतं आणि त्यांना हे पण सांगितलेलं तुम्हाला 8वी मधलं इंडॅसिस खूप खूप काय जाईल सांगा, सोपं जाईल. जर तुम्ही माझ्याकडे 7वी साठी होता तर तुम्हालाही खूप काय वाटेल सांगा, कठीण सोपं वाटेल, कठीण नाही सॉरी, सोपं वाटेल. ओके, तर मी पहिल्यापासूनच करतो, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सगळ्यासाठी काय होईल सांगा, बरं पडेल. तर जनरली आपण जेव्हा काय लिहितो सांगा, 2 × 2 × 2 × 2 असं लिहितो. तर याचा अर्थ झाला 2 आपण 4 टाइम्स लिहितो, म्हणजे मी असं लिहिणार आहे 2⁴ लिहिणार आहे. ओके, याला आपण काय म्हणतो सांगा, 2⁴ म्हणतो. म्हणजे हा आपला काय झाला, बेस झाला आणि हा त्याचा इंडेक्स झाला, पॉवर. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. समजा मला काय करायचं, 3 × 3 × 3 लिहायचं आहे, तर 3 टाइम्स आहे, त्यामुळे मी 3⁴ लिहिणार. त्याला आपण ऍक्च्युली 3³ म्हणतो किंवा 3चा घन म्हणतो. ओके, हे आपलं सगळं बेसिक आहे बघा. बेसिक मी का घेतो तर तुमची थोडी रिव्हिजन पण होऊन जाईल. ओके, आता जनरली समजा माझा नंबर समजा आहे A आहे, A × A × A × लिहायचं आहे आणि मला काय करायचंय, m टाइम्स लिहायचंय. तर मी काय करणार सांगा, ते A⁴ लिहिणार. इथे आपण काय करायचो, 2 4 टाइम्स लिहायचो, म्हणजे काय लिहायचं, 2⁴ लिहायचं. तसंच इथे काय म्हणतो आपण, A⁻m म्हणतो. क्लिअर, m टाइम्स असेल तर. ओके, आता समजा मला काय करायचंय, A⁻m आहे आणि A⁻n पण आहे. एका ठिकाणी आपण काय लिहिलंय सांगा, 2⁵ लिहिलंय आणि दुसरं मल्टिप्लाय बाय 2⁵ लिहिलं. तर याचं काय होतं सांगा, या दोघांची जर बेस सेम असतील, याचा काय अर्थ आला, A⁻m A⁻n बेस सेम आहे. त्यांची पॉवर दोघांची काय सांगा डिफरंट आहे. मग मी काय करणार सांगा, त्यांचा बेस सेम आहे तसाच ठेवणार आहे आणि या दोघांचं ऍडिशन करणार, पॉवरचं ऍडिशन करणार. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आला सांगा, A⁻m + n. हे मी तुम्हाला, जर तुम्ही 7वी मध्ये स्कॉलरशिप वगैरे बसला असाल तरी पण घेतलं असेल, म्हणजे माझ्याबरोबर असेल तर मी खूप काय काय 8वीचं पण बऱ्यापैकी कव्हर केलेलं. हे का आपल्याला परफेक्ट यायला पाहिजे, कारण मी असं ऑब्झर्व करतो, जेव्हा एखादा मुलगा 11वी 12वी मध्ये जातो ना, तो ह्याच्या पण अशा प्रमाणात असतात की बाबा 8वी 7वीचं आपल्याला काय लागणार नाहीये. ते काय करतात, संपूर्ण प्रॉब्लेम सोडवतात, लास्ट स्टेपला येऊन कुठेतरी अशा प्रकारचं काहीतरी आलेलं असतं, मिस्टेक करतात आणि त्यांचं आन्सर काय होतं, चुकतं. ओके, त्याच्यासाठी काय असायला पाहिजे, हे सगळं इंडॅसिस आपलं कम्प्लीट परफेक्ट असायला पाहिजे. याचा उपयोग तुम्हाला फिजिक्समध्ये पण चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि फिजिक्समध्ये सुद्धा काय असतं सांगा, कॅल्क्युलेशन असतं, तिथे सुद्धा तुम्हाला उपयोग आहे. हे समजलं सगळ्यांना? हे पहिलं आहे समजलं, A⁻m A⁻n = काय असतं सांगा, A⁻m. A⁻m आपल्याला समजा डिव्हिजन करायचं असेल, ओके, म्हणजे काय करायचं समजा 5⁴ डिवायडेड बाय 2 करायचं, हे डिव्हिजन झाला. डिव्हिजन मध्ये काय असतं सांगा, बेस सेम आहे, मग याचं मी सबट्रॅक्शन करणार.
हे होतं सबट्रॅक्शन. ओके, दक्ष बोलू नको जरा. अरे माहीत असलं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम sir. नाही. ओके ओके, बाकीच्यांना कोणाला माहित नसेल त्यांना डिस्टर्ब होते मग. ओके चालेल, चला याचं आपण काय करणार सांगा, ए रेस टू एम मायनस एम. ओके, म्हणजे काय करणार बघा, बेस सेम आहे, पण समजा केव्हा केव्हा मुलं काय करतात, असं दिलेलं असेल समजा दोघांचं बेस काय आहे सांगा, वेगवेगळं आहे. इथे पण ते चूक करून येतात, पाय रेस टू 4 मायनस 5, 4 मायनस 5 असं काहीतरी करून येतात, वेगळंच करून येतात. इथे आपण लक्षात घ्यायचं दोघांचे बेस काय असायला पाहिजे सांगा, सेम असायला पाहिजे, तरच हे आपला फॉर्म्युला काय करणार आहे, चालणार आहे. ओके, हे दोन झाले. नंतर तिसरं आपलं काय आहे सांगा, तर समजा मला काय सांगितलं सांगा, ए रेस टू 0 म्हणजे काय झालं सांगा, ए म्हणजे कुठलाही नंबर, इंटिजर नंबर. ओके, मी समजा समजलं 15 रेस टू 0, त्याचा आन्सर कायम 1च येणार. कुठलाही नंबर घ्या तुम्ही, 25 रेस टू 0, आन्सर काय येणार त्याचं 1च येणार. क्लिअर, म्हणजे ए रेस टू 0 चा आन्सर काय असतं सांगा, कायम 1 असतं. क्लिअर सगळ्यांना हे? हॅलो, हो सर. समजलं. ओके, नंतर केव्हा केव्हा काय करतो सांगा, 5 रेस टू 2 आणि त्याचा रेस टू करतो, म्हणजे 5चा दुसरा का त्याचा रेस टू 3. मग त्यावेळी आपण काय करत असतो, हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो, ए रेस टू एम रेस टू एम. याचं आपण काय करतो सांगा, याचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे बघा. ओके, इथे आपण काय करणार सांगा, एम इंटू एम. ओके, तर याचा आन्सर काय येणार सांगा, 5 रेस टू 3 इंटू 2 होणार, प्लस नाही होणार, ते काय होणार सांगा, मल्टिप्लिकेशन होणार. क्लिअर, समजलं सगळ्यांना? जिथे जिथे समजत नाही तिथे मला स्टॉप करा. ओके, जिथे Sir. समजत, हा बोल. स्क्रीन विजिबल जर नाहीये. ते 5 असलं आणि 4 असलं तर ते डिव्हिजन कसं करायचं, 5 रेस टू 4 आणि 4 4 टू 5, हे आपल्याला डिव्हिजन तसं होणार नाही, म्हणजे हे आपण रूल आपण रॉ वापरून नाही होणार. आपल्याला काय करावं लागेल, याचा आन्सर दोघांना कॉमन कुठला फॅक्टरने डिवाइड होतं काय बघावं लागेल. त्याचा आपलं डायरेक्टली आपल्याला काढता येणार नाही. आपले जे फॉर्म्युले रूल्स आहेत ना, ते वापरून आपल्याला काढता येणार नाही. अरे माझी स्क्रीन नाही दिसत आहे, सगळ्यांनाच दिसत नाहीये, काय दिसतंय? कोणीतरी मला बोलणार ना? आता दिसत नाहीये. हा, मग तू एक काम कर ना, बाहेर पड आणि परत ये बघूया. आता दिसते. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर. नाही. ओके, तर दुसरं आपण काय करू शकतो सांगा, ए रेस टू एम केलं ना, तर आपण वेगळ्या प्रकारे पण लिहू शकतो. हा काय झाला सांगा, ऍक्च्युली याचा अर्थ असा झाला. ओके, ते आपण काय करणार सांगा, ए रेस टू एम डिवायडेड बाय 1, म्हणजे त्याचं काय सांगा, डिनॉमिनेटर 1 आहे, शेत त्याचा 1 आहे. हे मी काय करू शकतो, अंश आणि शेतमध्ये मला बदलायचं आहे, तर मला काय करावं लागेल, 1 अपॉन याचं जे पॉझिटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह होणार, हे पॉझिटिव्ह असेल तर काय होणार सांगा, निगेटिव्ह. किंवा दुसरं आपण असं म्हणू शकतो, ए रेस टू मायनस एम दिलेला आहे, तर आपण काय करणार सांगा, हे जे पॉझिटिव्ह टर्म आहे तो आपण काय करणार आहे, निगेटिव्ह करणार. एवढाच याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फरक करणार. क्लिअर, म्हणजे मला समजा 5 रेस टू 4 हे मी असं पण लिहू शकतो, 1 अपॉन 5 रेस टू मायनस, किंवा मला काय दिलं सांगा, 1 रेस टू 2 रेस टू मायनस 2 दिलं, मायनस 5 दिलं, तर मी काय करणार आहे, हे लिहून मी 2 रेस टू 5 लिहिणार. म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटर आपण काय करतो, न्यूमरेटरला नेतो, तेव्हा त्याची साईन काय होते सांगा, पॉवरची साईन काय होते, बदलते. हे क्लिअर, समजलं सगळ्यांना? क्लिअर? हॅलो, येस सर. कुणाला Yes, डाऊट आहे sir. याच्यामध्ये? सर स्क्रीन sir. विजिबल नाही. परत एकदा जॉईन केलं होतं तरी पण नाही. असं कसं होतं, काय वय रे, प्रॉब्लेम सांगा रे त्याला. आता दिसते. दिसते, असं कसं होतं? ओके, तर नेक्स्ट आपण काय बघणार सांगा, समजा मला काय दिलंय, 2 इंटू 3 रेस टू 5 दिलं, त्याचा अर्थ काय होते सांगा, 2 रेस टू 5 इंटू 3 रेस टू 5, म्हणजे दोघांचा आपण काय करतो, पॉवर 5 करतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए इंटू बी रेस टू एम दिलाय आपल्याला, तर मी काय करणार सांगा, ए रेस टू एम लिहिणार आणि काय लिहिणार, बी रेस टू एम लिहिणार. हे क्लिअर समजलं? क्लिअर समजलंय? हॅलो, हो सर. ओके, आणि एक आपण बघणार आहोत, समजा केव्हा केव्हा काय दिलं तर सांगा, 5 अपॉन 2 याला ब्रॅकेट काढला आणि रेस टू 2 केला, तर याचा अर्थ काय आला, 5चा पण स्क्वेअर आणि 2चा पण स्क्वेअर.
ओके, म्हणजे आपण असं लिहू शकतो ए अपॉन बी रेस्ट टू एम. याचा अर्थ काय होणार सांगा? ए रेस्ट टू एम अपॉन बी रेस्ट टू एम. क्लिअर? हो क्लिअर सर. एवढा? हा, हे आपल्याला सगळं माहीत असायला पाहिजे, तरच आपण काय करू शकू, प्रॉब्लेम जे आहेत मी घेणार आहे ते तुम्ही काय करू शकाल, चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. आणि एक लक्षात घ्या, हे तुम्हाला 8वीत लागणार का नाही, 9वीत लागणार, 10वीत लागणार, जिथे जिथे मॅथ्स असणार आहे तिथे तिथे तुम्हाला त्याचा काय होणार, उपयोग होणार. त्यामुळे हे विसरून चालणार नाही. आणि एक आपण कन्फ्यूज काय असतं सांगा, की आपल्याला असं दिलं समजा, तर याचा आन्सर काय, तर ह्याला स्क्वेअर रूट म्हणतात. काय म्हणतात सांगा? वर्गमूळ म्हणतात. 144चं वर्गमूळ किती असतं माहित आहे? 12. 12. हे मी असं पण लिहू शकतो. वर्गमूळ लिहायचं असेल ना, हे सुद्धा सेम आहे, दोन्ही सेम आहे. एक तर तुम्ही काय लिहू शकता, असं लिहू शकता, किंवा 144 रेज टू हाफ लिहू शकतो. हाफ म्हणजे काय सांगा? त्याचं वर्गमूळ. आणि याचा आन्सर काय आहे ना सांगा? कळलं ना? हे दिलं तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. त्याचा अर्थ काय झाला सांगा? स्क्वेअर रूट ऑफ 144. ओके, समजा मला असं दिलं तर याचा अर्थ काय आला सांगा? क्यूब रूट. क्यूब रूट ऑफ 27. ओके, हे आपण असं पण लिहू शकतो. क्लिअर? याचा अर्थ काय होणार? याचा आन्सर काय ते सांगा? 3. 3. लक्षात आहे ना? समजा मला असं दिलं तर याचा अर्थ काय आला? याचा अर्थ काय आला? 16 raised to the power 1/4. 1/4. आणि आन्सर त्याचं किती येतं? 4. 4 नाही येणार. 4 नाही यार. काय ना? 2. 2 येणार. ओके, म्हणजे कुठला असा नंबर आहे जो 4 वेळा, इथे बघायचं, 4 वेळा मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला आन्सर 16 येतं. त्याचा अर्थ लक्षात येते ना? कुठला असा नंबर आहे जो 3 वेळा मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 3 येतं. कुठला असा नंबर आहे जो 2 वेळा मल्टिप्लाय केल्यावर 144 येतं. मी उलट सांगितलं याला. कुठला असा नंबर आहे जो 3 वेळा मल्टिप्लाय केल्यावर 27 येतं. क्यूब रूट, फोर्थ रूट वगैरे असं म्हणतं. याचं कुणाला आन्सर माहित आहे का? मी समजा तुम्हाला असं सांगितलं, तर याचा आन्सर काय ना? 12. 12. कारण हे आपण ऍक्च्युली लिहिणार कसं बघा, 12 रूट आहे बघा, 12 स्क्वेअर रूट काढायचं आहे. मग मी काय करणार आहे, स्क्वेअर रेज टू हाफ लिहिणार आहे. आणि त्याच्या बाहेर आपला टर्म कुठला आहे सांगा? 2 आहे. आपण एक रूल बघितला, एम इंटू एन. म्हणजे आपण काय करणार, एम इंटू एन करणार, म्हणजे हाफ इंटू 2 करणार. तेव्हा आपल्याला काय मिळणार सांगा आन्सर? याचा आन्सर आपल्याला काय मिळणार? 12. इथे पण खूप जण कन्फ्यूज असतात, त्याचा आन्सर काय लिहायचं. ओके, स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर म्हणजे तोच नंबर असतो. ओके, उदाहरणार्थ मी तुम्हाला असं काहीतरी सांगितलं, 5⁻² स्क्वेअर रूट त्याचा स्क्वेअर, काय येणार आन्सर? 52. 52 नाही आहे, हे 5⁻² आहे. 5 raised to the power 2. आन्सर पण त्याचं काय येणार सांगा? 5⁻² येणार. 25 नाही येणार. 25 आहे ना? ओके, पण त्याचा आन्सर ऍक्च्युली काय असणार सांगा? 5⁻². 25 बरोबर आहे तुझं. 5:2. 25 येणार. 25 येणार. हे सगळ्यांना समजतंय का? हो सर. ओके, तर मी समजा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिला तर आपल्याला ते वापरून काय करता यायला पाहिजे, करता यायला पाहिजे. समजा मी 3x = 81 दिला, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. 27. काढू शकू का पहा? 5. 4 divided by 3. जनरली काय करायचं सांगा? 81 डिवायडेड बाय 3. कोण बोललं असं? 27. असं बोललं कोण? मी बोललो सर. 81 डिवायडेड बाय 3 नाही नसणार तसंच. तसं केव्हा असणार सांगा? असं दिलं असतं तर ठीक होतं. ते हे काय सांगा? Sir, x is equal to 4. हे काय आहे सांगा? 3x आहे, 3 × x आहे, तेव्हा ठीक आहे. पण हे काय दिलंय आपल्याला? हा तसं 3 आहे. रेज टू काय दिलंय सांगा? 3 रेज टू काय दिलंय? 2 X power. म्हणजे अशी आपली खूप जण मुलं काय करत असतात सांगा? चूक करत असतात. त्यामुळे त्यांचं काय होतं, संपूर्ण प्रॉब्लेम सोडवतात, लास्ट लावून कुठेतरी मिस्टेक करतात. त्यामुळे हे सगळे काय असायला पाहिजे, वाटतं सोपं पण कुठे कुठे आपण काय करत असतो, खूप मिस्टेक करत असतो. याच्या दोघांचा बेस काय करायचा? सेम करायचा.
ती किती वेळा मल्टिप्लाय केल्यावर 81 येतात बघा? किती 4. वेळा? 4 वेळा. हो. मग मी इथे काय लिहिणार सांगा? असं लिहिलं तर चालेल 81? हो. ओके. आता इथे जर बघितलं तर दोघांचं काय झालं सांगा? बेस सेम झाला. बेस हो. सेम असेल तर डेफिनेटली काय असायला पाहिजे सांगा? पॉवर पण काय असायला पाहिजे? सेम. Same. त्यामुळे एक्सचा आन्सर काय ना सांगा? हो आहे ना. 4. क्लिअर? ओके सर. ओके. समजा दुसरं मी समजा घेतलं 25 raised to 3x minus 5 इक्वल टू, तुम्ही 7वी मध्ये अशी सोडवलेली की नाही इंडायसिसवर का नाही? हो सर, असंच एक होतं. पण त्याच्यामध्ये रूट वालं होतं. असं लेफ्ट साइडला रूटचं होतं. ओके, चालेल. असं म्हणजे असं सांगत नाही, आपण जे काय आज सोडवतो त्या प्रकारचे म्हणतो. हा, तसंच. स्पेसिफिक असं म्हणत नाही मी. ओके, हे जमेल का तुम्हाला? हो सर. बोला कसं करू? हे दोघांचे बेस सेम आहेत का? सेम आहेत का? नाही. नाहीये. सेम करता येतील का आपल्याला? विचार करा आपल्याला. हो. हो. करता येतील हो. आपल्याला? हो, सेम टेबल मध्ये आहेत ते. X minus 10. हे आपण कसं लिहू शकतो सांगा? 25 आपण कसा लिहू शकतो? 5 into 5. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो? 5 square. 5 square. 5 स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे याच्याबद्दल मी काय करतो बघा, 5चा स्क्वेअर लिहितो आणि त्याचा रेश टू आहे बघा. आता हे आपल्याला कसं सिम्प्लिफाय करता येईल? कुठला रॉ वापरता येईल आपल्याला? 2 into 3x minus 5. बरोबर हो ना? कसं लिहू मी सांग? 5 2 आणि माझं काय होणार सांगा? मल्टिप्लिकेशन. आपण कुठला रूल वापरणार सांगा? a raised to m raised to n. Raised to n equals म्हणजे to काय होणार a सांगा? a into raised m to into n. m into n. म्हणजे काय होणार? 2 ने फक्त 3x ला मल्टिप्लाय नाही करायचं. लक्षात येतं, दोघांना करायचं आपल्याला. म्हणून मी ब्रॅकेटमध्ये ठेवतो. हे समजली का स्टेप? हो सर. ही समजली? ओके. आता हे जर आपण काढायला गेलो तर आपल्याला काय मिळणार सांगा? 5 raised to 6x. 6x minus 10 आणि राईट हँड साईडला काय आहे आपलं? x minus 3. क्लिअर? क्लिअर? हो सर. जेव्हा राईट हँड साईड इक्वल टू लेफ्ट हँड साईड असतं तेव्हा दोन्हींची व्हॅल्यू सेम असायला पाहिजे. इथे जर बघितलं तर दोघांचा बेस सेम आहे. डेफिनेटली हे पॉवर पण काय असायला पाहिजे? सेमच असायला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणून मी काय लिहिणार सांगा? हे दोन्ही इक्वल करणार. 6x minus 10 इज इक्वल टू x minus 3. अशा प्रकारचं तुम्हाला सोडवता येतं का? हॅलो, अशा प्रकारचं सोडवता येतं का? Yes, sir. ओके. आपण काय करायचं सांगा? राईट हँड साईडचं लेफ्ट हँड साईडचं राईट हँड साईड आलं की त्याची साईन बदलायची. मी काय करतो? एक्स आहे ते एका बाजूला आणतो. 6x प्लस एक्स होणार का मायनस एक्स होणार? -x. मायनस एक्स होणार, कारण याची प्लस आहे. इथे काय होणार? मायनस एक्स होणार. आता इथे बघा -3 प्लस 10 होणार का मायनस 10 होणार? Plus 10. +10. प्लस 10. तर इथे काय सांगा? निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होणार. ओके. आता याची आन्सर किती येतं सांगा? 6x minus x किती येतं? 5x. मी 5x. 5 आणि -3 प्लस 10 किती येतं? 7. 10. 7. त्यामुळे x ची व्हॅल्यू माझी काय येणार सांगा? 7/5. 5. क्लिअर? समजलंय? हो. हो. कुणाला काय डाऊट आहे? नाही. नाहीये. ओके. समजा मी तुम्हाला असं दिलं a raised to -3 raised to -4 आणि raised to 5 केलं. हे आपण कसं लिहू शकतो? a raised to किती येणार सांगा मला? एकच A number raised to पाहिजे. 60. किती येणार? Minus A raised to 60. 60. -60 का +60? +60. इथे बघा, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं सांगा? Minus 60. -3 into -4 आन्सर किती येतं?
12 -12. -12 नाही येणार. हे निगेटिव्ह टू नुसतं निगेटिव्ह 12 कारण दोन्ही +12 12 येणार आणि त्याला मल्टिप्लाय बाय 5 केलं म्हणजे किती येतं सांगा? 60. 60. मला सांगा हे तुम्हाला माहित आहे का माहित नाहीये? 3 इंटू -4 किंवा मी -3 इंटू 4 केलं, नंतर 3 इंटू 4 केलं, माहिती आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय येणार? त्याचा आन्सर काय येणार? 12. पॉझिटिव्ह 12 येणार. याचा हा. आन्सर काय येणार? निगेटिव्ह निगेटिव्ह 12 12. याचा आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह 12 Positive 12. पॉझिटिव्ह 12 येणार. याचा आन्सर काय येणार? Negative 12. निगेटिव्ह 12 इथे पण सगळेजण गफलत करत असतात, चुकीचं करत असतात. तुम्हाला हे क्लिअर आहे का? काय सांगायला पाहिजे मला परत? हो सर. सगळ्यांना क्लिअर आहे? हो हो. कारण या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात नसतील ना तर तुम्हाला मोठी मोठी मॅथ्स मधले प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार पण कुठे ते येऊन लास्टला येऊन कुठेतरी तुम्ही मिस्टेक केलेली असणार, तुमचे मार्क्स जाणार. ओके, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करत असतो? दुर्लक्ष करत असतो. आता मला सांगा हे याचा आन्सर काय आहे ना? -1 -1. का ते लक्षात आलं? जेव्हा दोघांचं साईन डिफरंट असतं तेव्हा सबट्रॅक्शनच करायचं आणि मोठ्याची साईन द्यायची. माहित आहे सगळ्यांना हे? हो सर. ओके, मी समजा असं दिलं तर ओके आन्सर काय आहे ना? पॉझिटिव्ह 1 1 ओके, आणि असं दिलं तर -9 +9 आणि असं दिलं तर 9 पॉझिटिव्ह 9 हे बघा, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत बघा, हे आणि हे इम्पॉर्टंट. तसं डिव्हिजनच्या बाबतीत सगळ्यांना माहित आहे. समजा मी असं दिलं तर काय येईल आन्सर? -4 -4. मी समजा असं दिलं तर +4 पॉझिटिव्ह 4 हे सगळ्यांना माहित आहे ना? काय घ्यायला लागणार मला? माहिती आहे सर. माहिती आहे सर. ओके, चालेल. चला, समजा मी तुम्हाला असं एक दिलं 27^2x-1 इक्वल टू 243 समजा 3 दिला आणि तुम्हाला सांगितलं x ची व्हॅल्यू काढा. काढता येईल? हो सर. काढा. एक मेन कायम लक्षात ठेवायचं, दोघांचे काय करायचे? बेस सेम करायचा प्रयत्न करायचा. ओके, सर x is equal to 3. x इज इक्वल टू 3 बघूया आपण. आणि कोणाचं वेगळं आलंय? आणि कोणाचं वेगळं आलंय? आणि कोणाचं वेगळं आलंय का? काढू मी? स्टार्ट करू मी? हो सर. किती बघा, 3^3 किती केल्यावर येतं? 3 किती केल्यावर 27 येतं? 3 3 केल्यावर. आणि 3 किती केल्यावर 243 येतंय का बघा? 5. बरोबर आहे. इथे बघा 3 × 3 9 होता, इंटू 3 केले किती होतात? 27 इंटू 3 केले किती होतात? 81 होता. 81 इंटू 3 केलं तर किती होता? 243 होता. म्हणजे किती वेळा झाला आपला? 3^5. एवढं समजलं सगळ्यांना? आणि इथे रेज टू किती आहे सांगा? 3 आहे. त्यामुळे मी काय करणार सांगा? मला काय करावं लागेल आता? काय करावं लागेल? मल्टिप्लाय करायचं त्याचं. कुठलं करावं लागेल? मल्टिप्लिकेशन कुठलं करावं लागेल? 3 × 2x-1 किती येणार सांगा मला? 6x - 3. x
हे मी कसं करणं लक्षात येते, नुसतं यांनी याला मल्टिप्लाय नाही करणार, यांनी याला मल्टिप्लाय कर, मी एक स्टेप वाढवतो पाहिजे तर. ओके, हे मी असं लिहिणार. आणि या बाजूला काय लिहिणार सांगा? 3 रेज टू किती येणार? 6x minus 3. नाही, हे किती येणार? 3 रेज टू किती येणार? 15. 15. ओके, आता हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर मला काय मिळणार सांगा? 6x minus 3. इज इक्वल टू 3 रेज टू 15. आता बघा दोघांचे काय झाले, बेस काय झाले? Equal. सेम झाले. त्यामुळे काय होणार पाहिजे, पॉवर्स आहे ती काय असायला पाहिजे, इक्वल असायलाच पाहिजे. मग आपण असं लिहिणार, हे जर मी सोडवलं, हे 3 प्लस आहे, मायनस आहे, त्या बाजूला जाऊन काय होणार आहे, निगेटिव्हचं काय होणार आहे? पॉझिटिव्ह. Positive. पॉझिटिव्ह. म्हणजे काय होणार, असं होणार, हे किती होतात? 18 होता. 18 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती येतं सांगा? 3 3. येतं. बरोबर. क्लिअर, समजलं? हो सर. ओके, कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. ओके, आणि एक थोडं बघूया. समजा मी तुम्हाला दिलं 81 चा स्क्वेअर इंटू 27 चा स्क्वेअर डिवायडेड बाय समजा 9 चा क्यूब इंटू 3 रेज टू 5 इज इक्वल टू समजा 3 रेज टू x दिलेला आहे आणि x ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. सगळ्यात पहिले सगळ्यांना 3 च्या ह्याच्यात सिम्प्लिफाय करायचं. सांग ना मला कसं करू? 81 कसं होणार? 3 to 3. Sir, 3 3 रेज टू 3. थ्री रेज टू 81 4. Sir, 3:3. 3 रेज टू 4 ना. 3 इंटू 3 किती होता? Sir, 3:3. उत्तर. आन्सर सांगतो, आन्सर नको सांगू. इथे 27 होतात, बरोबर आहे ना? त्यामुळे Sir, 81 उत्तर म्हणजे मला काय होतं? अरे जरा थांब उत्तर 3. ना. 27 मी कसे लिहिणार सांगा? 3 चा 3 क्यूब 3 क्यूब लिहिणार. 9 कसं लिहू शकतो मी? 3 स्क्वेअर. तेच काय. आणि हे डायरेक्टली मी तसं लिहिणार. ओके, याचं जर बघितलं तर काय होतं सांगा? 3 रेज टू 8 होता. याचं काय होतं सांगा? 3 रेज टू 6 होत आहे. याचं काय होतंय? 3 रेज टू 6 होत आहे आणि 3 रेज टू 5. इथे जर बघितलं तुम्ही तर काय झालंय सांगा? 3 raised to 6 कट होऊन जातील. कट होऊन जाते. 3 raised to 3 त्यामुळे 3 रेज टू 8 डिवायडेड बाय 3 रेज टू 5 म्हणजे मला आन्सर काय येणार सांगा? 3 रेज टू 3. म्हणजे त्या आन्सर काय येणार? x ची व्हॅल्यू किती येणार सांगा? 3 येणार. बरोबर सांगितलं. कोणी ते सांगितलेलं ते बरोबर सांगितलं. क्लिअर? ओके, समजा मी तुम्हाला दिलंय 125 रेज टू 2/3. ओके, 27 रेज टू 2/3 डिवायडेड बाय 25 रेज टू 3/3. याचा आन्सर काढायचा आहे. सगळ्यांना जमेल काय? मी स्टार्ट करू? सर स्टार्ट करा. मी स्टार्ट करू? कोणच ट्राय करणार नाही. Sir, थांबा. कोणी मला स्टार्ट करा म्हणून सांगितलं म्हणजे ते मी पहिल्यांदा स्टार्टिंगला घेतलं ते त्याला नाही समजलं होते. स्टार्टिंगला मी काहीतरी घेतलेलं होता. मला थोडं गेलं होतं, मला लेट झालं सर, तर आता मी जॉईन. ओके ओके. 9/5 sir. 9/5 बघूया. बघा 125 रेज टू 2/3 मी असं लिहिलं तर चालेल का? बघा चालेल. हो. हा, हे 27 रेज टू 2/3 मी असं लिहिलं तरी चालेल? हो सर. कोणी नाही म्हटलं तर सांगा, मी त्यांना का चालेल ते सांगू शकेन. किंवा 25 रेज टू 3/2 मी असं लिहिलं तरी चालेल? हो सर. ओके, आता याचा आन्सर काय ना सांगा? हे म्हणजे काय? हे म्हणजे काय? 125 चा रूट क्यूब रूट. 120 चा क्यूब रूट आहे ते. 1/3 म्हणजे आपण काय बघितलं सांगा? क्यूब रूट बघितलं. आणि आपल्याला माहित आहे त्याचा आन्सर किती येतं? 130 चा क्यूब रूट किती येतं सांगा? 5. म्हणजे 5 चा स्क्वेअर झाला. 25. आता 27 चा क्यूब रूट किती येतो? 3.
3. म्हणजे 3चा काय येणार सांगा? स्क्वेअर. आणि 25चं स्क्वेअर रूट किती येतं? 5 5. रेज टू किती होणार सांगा हे? 3 3. म्हणजे आन्सर काय होणार बघा? 3चा स्क्वेअर होणार आणि इथे 5चा स्क्वेअर आहे आणि 5चा क्यूब आहे. एक काय होणार? जाणार. म्हणजे खाली काय राहणार सांगा? 5 राहणार. त्यामुळे आन्सर काय येणार? हे येणार आहे. हे समजलं का? समजलं का? हो सर. हो सर. कुणाला समजलं नाही असं कोण आहे? झालं? ओके. चला नेक्स्ट बघा. समजा आपल्याला दिलंय 64 इंटू 149. सर एकदा परत एक्सप्लेन कराल का? कुठलं? आधीचा क्वेश्चन. आधीचा तू पुढे गेल्यावर कशाला सांगते? आधीच सांगायचं तिथं. ओके. कुठलं समजलं नाही सांग मला? हा सर, हा क्वेश्चन नाही समजला. कुठलं समजलं नाही पण? ह्याच्यातली कुठली स्टेप समजली नाही? ही ते पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप. कुठली समजली नाही? पहिल्या स्टेपचं दुसऱ्या स्टेप मध्ये कसं कन्वर्ट केलं ते नाही समजलं. इथे बघ, हे आपण क्यूब रूट लिहितो. 125 क्यूब रूट. हे मी असं पण लिहू शकतो. हे तुला समजलं का? हा समजलं सर. आणि 1.25चं क्यूब रूट किती येतं? 5 येतं ना. हो सर. याचं आन्सर काय आलं? 5 आलं ना. हा. त्याचा आपण स्क्वेअर केला. कळलं सर. 27चं क्यूब रूट काय येतं? 3 येतं. त्याचा स्क्वेअर केला. 25चं स्क्वेअर रूट काय येतं? 5 येतं. त्याचा आपण क्यूब केला. ओके. ओके सर. हा कळलं. आन्सर 16 सर. किती? 16. 16. बघूया. कुठली प्रॉपर्टी वापरणार किंवा कुठला लॉ वापरणार सांगा मला? कोण सांगणार का? -4 उत्तर सर. -4. कोणीतरी 16 सांगितलं, कोणीतरी -4 सांगितलं आणि कोणाचं वेगळं आलंय का? इथे बघा, मला सांगा, मी जर असं लिहिलं तर तुम्ही ते वेगळ्या प्रकारे कसं लिहू शकता सांगा? सर 1/6. हे मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं सांगा? ए रेज टू एम असेल तर आपण कसं लिहितो? 1/a रेज टू -m लिहितो. बरोबर आहे ना? किंवा मला a रेज टू -m दिलंय तर मी कसं लिहिणार? 1/a⁻m. a रेज टू m लिहिणार. आता इथे बघा, हे निगेटिव्ह दिसतं. मी काय करणार? ते 1/64 रेज टू हाफ. आता 64 रेज टू हाफ म्हणजे काय असतं सांगा? हाफ म्हणजे कसं लिहितो? स्क्वेअर रूट ऑफ 64. स्क्वेअर रूट ऑफ 64. स्क्वेअर रूट ऑफ 64 किती येणार सांगा? 8 8 येणार. हे समजलं? 1/8. याचा आन्सर काय ना? एक 8 आपण डिनॉमिनेटर, म्हणजे याचा आन्सर काय आलं सांगा? 1/8 आलं. ओके. आता 1/49 आहेत ना, रेज टू किती आहे सांगा? -हाफ आहे. मी ते कसे लिहिणार सांगा? 49 रेज टू हाफ लिहिणार. आणि डिनॉमिनेटरला आहे, मी काय आणले सांगा? न्यूमरेटरला. त्याची साईन मी, त्याचं काय आन्सर येणार सांगा? 7 येणार. हे पहिल्याचं आन्सर 1/8 आलं, दुसऱ्याचं आपलं 7 आलं आणि तिसऱ्याचं आपण काढूया 196 रेज टू -हाफ आहे. ते मी कसं लिहिणार सांगा? 1/1/96 रेज टू हाफ येणार. 196 चा कशाचा स्क्वेअर रूट आहे ना? कशाचा स्क्वेअर आहे? 14चा. त्यामुळे याचा आन्सर काय येणार सांगा? 1/14 येणार. 14 नाही येणार, कारण हे खाली आहे ना. हे काय होणार सांगा? इथे 1/-4. 14 होणार. आता इथे जर बघितलं तर 7 ने याला भाग जातो, त्यामुळे याचा आन्सर जे येणार ते किती येणार सांगा? 69 येणार. किती येणार? 1/16. कुठे काय चूक केली बघा. मी हे परत सांगायला पाहिजे का?
नाही. हा नाही. नाही. चला अशाच प्रकारचे एक सोडवा. ओके, समजा तुम्हाला सांगितलं 2⁻³ इंटू 4⁻² इंटू सर 8 बोल सर बोल सर एकदा तू क्वेश्चन दाखवता का लास्ट वाला. ओके सर. आणि तुम्हाला सांगितलं -1/4 1/4 (-1/4). जमेल का? एक बेस्ट काय करायचं सांगा, सगळ्यांचे बेस सेम करून टाकायचे, होऊ शकतात बघा. 16 सर. हा किती? सॉरी 2 आणि कोणाचं वेगळं आहे? स्टार्ट करू. 2⁻3 मी 4 काय करणार सांगा, असे लिहिणार बघा. टू बरोबर आहे. हा? मी 8 काय करणार असे लिहिणार. काय प्रॉब्लेम आहे? नाही सर. नाही. ओके, मी 16 काय करणार सांगा असे लिहिणार. काय प्रॉब्लेम आहे? नाही. हा, मग सगळ्याला मी काय करणार सांगा, (-1/4). आता इथे जर बघितलं तर माझे किती होतात, 2⁻³ होता. इंटू किती होता ते, 2⁻² किती होता, -4. -4. इथे किती होता, 2⁻? -4 -3 डिवायडेड बाय 2⁻² किती होता, 8. आता इथे बघा 3 आणि हे 3 आणि हे 3 जाणार, बरोबर ना? सर कॅन्सल. नाहीतर असं करा ना, 3 -4 -3 म्हणजे किती राहिले, वर किती राहिले सांगा, 2⁻⁻4 आणि खाली किती राहिले, 2⁻8. आता याचा आन्सर किती येणार सांगा. 2⁻4 2/4. 2⁻4 नाही. 2 हं? 2. जेव्हा आपण काय करतो बघा, a⁻m डिवायडेड बाय a⁻n करतो, तेव्हा काय वापरतो, काय करतो सांगा, एक्सपोनेंटचं सबट्रॅक्शन. a⁻m-n करतो, बरोबर आहे. हो. इथे m माझा काय सांगा, -4 आहे. तुम्ही काय करणार, -4 -8 करणार, बरोबर आहे. हा हा वर घेणार ना, वर घेताना त्याची साईन चेंज करणार ना. 2⁻4 2 काय येणार सांगा, 4 नाही येणार. किती येणार, -12. मायनस किती येणार, -12 12 येणार. पण आपल्याला काय करायचंय, जे आपला आन्सर आलाय बघा, 2⁻, खाली आले, हा डिवायडेड नाही, बरोबर आहे, ओव्हर आहे ते, बरोबर. ओके, न्युमरेटरला आहे. ओके, 2⁻, -12 रेज टू किती आहे सांगा, -1/4. 1/4 आपल्याला एक रॉ माहित काय आहे सांगा, m⁻n केलं तर आपण काय करतो, a⁻m m करतो. सॉरी. ओके, त्यामुळे याचं पण मी काय करणार सांगा, 2⁻, -12 इंटू -1/4. मायनस मायनस दोन्ही काय होणार, प्लस होणार, आणि 4 3 12 होतात. तेव्हा आन्सर काय येणार सांगा, 2⁻3 म्हणजे आन्सर काय येणार, 8 येणार. इथे काही कन्फ्युज व्हायची गरज नाही बघा, सगळे रूल्स आपले बरोबर वापरले तर डेफिनेटली तुम्ही त्याचा आन्सर बरोबर काढू शकाल. समजलं? जाऊ मी पुढे. हॅलो, पुढे जाऊ का मी? हॅलो. हो सर. ओके, समजा एकदम सिंपल घ्या.
27 raised to 2 into cube root of 8 raised to 8 square divided by 9 cube. आन्सर करायचं आहे. सर ते इथे जे 27/2 दिलं तर 27 रेस टू 2 दिलं तर तिथे काय करायचं ते समजलं नाही तो नंबर. ते नाही बघूया की आपण बघूया काय ते. आन्सर किती? इथे बघा ए जेव्हा असं दिलेलं असतं हे क्यूब रूट आहे बघा. तुम्ही काय करणार सांगा 27 रेज टू 2 इंटू 1/3 लिहिणार. ओके इंटू मी काय करणार सांगा हे पण तसंच लिहिणार 8 चा स्क्वेअर इंटू 1/3. क्यूब रूट आपण असं लिहितो बघितलं ना स्टार्टिंगला आपण, बरोबर आहे. आणि हे आपलं काय सांगा स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे मी काय लिहिणार सांगा 9 रेज टू 3 इंटू 1/2. बरोबर. सो 9 आणि 7 कट होतील. काय ते 9 आणि 27 कट होतील का? 9 आणि 27 तसे कट होत नाहीत. ओके कारण त्यांचं पॉवर काय आहे सांगा वेगळी आहे ना. बरोबर. हो सर. हे आपण काय करू शकतो बघा, पहिल्यांदा त्याचं क्यूब रूट काढा. 27 चे क्यूब रूट किती येतं सर 3 येतं आणि त्याचा स्क्वेअर करा. सर 3 चा स्क्वेअर 9. 9. ओके इथे बघा इथे काय करणार मी 8 चं क्यूब रूट काढणार किती येतं सर 2 2 येतं आणि त्याचा स्क्वेअर करा. 4. ओके इथे आपण काय करणार सांगा 3 चा स्क्वेअर करणार आणि त्याच्या बाहेर मी काय लिहिणार सांगा 3/2 लिहिणार. हे समजले का स्टेप? हो सर. हा हो. किंवा दुसरं काय करू शकला असतं सांगा इथे 9 लिहायचं आणि हे तसंच ठेवायचं, तसं चाललं. हे मी काय करतोय सांगा हे इथे 2 कॅन्सल होणार म्हणून मी तसं घेतो 3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर. इथे काय होणार सांगा 2 इंटू 3/2. ह्याच्यातलं 2 गेलं. सर 3 रेस टू क्यूब म्हणजे 27 आला खाली. इथे काय होणार सांगा हे 2 गेलं ना आणि तर इथे 3/2 आहे आणि 3/2 आहे 3/3 आहे त्यामुळे काय होणार सांगा 2/2. सर 3/3 आणि 3/2 कॅन्सल कसं होईल? कुठलं म्हणतोय अच्छा. इथे मी कॅन्सल केलं ना हे. ओके 2 कॅन्सल केलं मी. ओके सर. ओके आता इथे काय मिळालं सांगा 2 रेज टू 2 आणि 3 रेज टू 1 म्हणजे काय मिळालं सांगा 4/3 आन्सर मिळालं. कुणाला काही समजलं नसेल तर सांगा मला. समजलं सगळ्यांना हे? हॅलो समजलं का? हो सर. ओके आणि एक घेऊया आणि एक घ्यायचा का? हॅलो बोला की रे किती वाजले? ओके तर 15 मिनिटं मी तुम्हाला देतोय. तुमचे काय क्वेश्चन असेल तर सांगा. परीक्षाबद्दल काय कोणाचे क्वेश्चन आहेत का? ह्या IMTC आणि ते सर ह्या क्लासचं रेकॉर्डिंग पाठवाल का? पाठवतो. हे रेकॉर्डिंग केलंय मी. ह्या परीक्षांबद्दल कोणाला काही क्वेश्चन विचारायचे आहेत का बघा. संबोध, प्रावीण्य, NMTC, MTRP, आयोग्यम. सर बोल TRP साठी आपण 6 स्टँडर्ड ला बसू शकतो का? बसू शकतात. सर तर ते त्याच्या शाळेची परमिशन नसते की इंडिव्हिज्युअल बसू शकतो आपण? इंडिव्हिज्युअल नाही आहे. इंडिव्हिज्युअल ह्या फक्त काय करू शकतो सांगा ह्या तुम्ही इंडिव्हिज्युअल बसू शकता दोन्ही. आणि याच्यात तुम्हाला शाळे थ्रू बसावं लागेल किंवा तुमच्या तालुक्यामध्ये शाळामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एखादी शाळा त्याच्यासाठी करत असेल ही ऑल इंडिया लेवल आहे. काय सांगा ही स्टेट लेवल 2 मिनिट ही स्टेट लेवल आहे. ओके ही ऑल इंडिया लेवल आहे.
ही पण ऑल इंडिया लेवल म्हणण्यापेक्षा इंटरनॅशनल लेवल आहे. आणि ही पण काय होते सांगा, ही इंटरनॅशनल लेवलची पहिली स्टेप, भारतातली पहिली. सगळ्यात टफ असते ती आपली ही असते. ओके. सर हा बोल. एमटीआरपी आहे तर याच्यासाठी आपण सिंगल बसू शकतो ना इंडिव्हिज्युअली? बसू शकतो. हॅलो सर, हा बोल. त्याचं युरेकाच्या ऍप मध्ये दुसरं 800चा ग्रुप असणार की तो 7चा तोच आहे? नाही बदलणार मी. सर ओके. हा बोला. सर बोल सर बोल की रे, आवाज येतोय. बोल ना, तुझा आवाज येतोय मला. सर गणित प्रावीण्याला तयारी काय करायला पाहिजे? गणित प्रावीण्य मी गणित सगळं घेतो. प्रावीण्याला तयारी काय करायला पाहिजे? पहिली लक्षात घे, तू गणित संबोध जर कट ऑफ त्यांचं हे क्लिअर केलं तर तू गणित प्रावीण्य देऊ शकणार. डायरेक्टली तू गणित प्रावीण्य बसू शकत नाही. सर गणित प्रावीण्याला तयारी कशी करायला पाहिजे? तयारी मी घेतोय की रे, क्लास मी घेतोय ना. जनरली मी काय ऑब्झर्व करतो बघा, गेल्या वर्षी मी काय ऑब्झर्व केलं का सांगा, की मुलं परीक्षेला बसतायत पण काही तयारी करत नाहीये. ओके. सगळेजण बसतायत, पाचवीतली हा. मुलं बसतायत याला संबोधलं सर एमसीक्यू सर एमसीक्यू असतात. थोड्या परीक्षेला काय असतात, डिटेल स्टेप पण असतात. प्रज्ञा प्रावीण्य वगैरे असतात ना, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप पण सगळ्या करायच्या असतात. ओके. सर बोल. सर तर हे जे संबोध आणि प्रावीण्य आणि प्रज्ञा आहे तर या एक एक करून एका क्लासमध्ये होतात की एकाच क्लासमध्ये तिन्ही लेवल होतात? एकाच क्लासमध्ये तीन. ते फक्त 5वी आणि 8वी साठी आहे. पण त्यांचे जे क्वेश्चन असतात ना, बऱ्यापैकी काय असतात सांगा, वरच्या लेवलचे असतात. सर म्हणजे एनटीसी आणि एमटीआरपीच्या लेवलचे क्वेश्चन सुद्धा संबोध आणि प्रावीण्यामध्ये येतील. पण त्यांची एनटीएमसी आणि एमटीएलपी खूप हाय लेवलचे आहेत थोड्याशा. ओके. हो सर. सर मी त्याचे पेपर पाहिले, एनएमटीसी चे खूप हार्ड आहे. हा तेच सांगतोय ना. पण हार्ड हे हार्ड नसतात. जर आपले सगळे क्लिअर असतील ना, कन्सेप्ट क्लिअर असेल तर कुठलाही हे काय होत नाही, हार्ड जात नाही. हार्ड केव्हा वाटतो सांगा, एखादा कन्सेप्ट आपल्याला काय सवय झालेली आहे सांगा, की पुस्तकातले क्वेश्चन सोडवायची सवय झालेली आहे. त्यामुळे परीक्षा आपल्याला हार्ड वाटतात. आता जर तुम्ही बघितलं ना, 10वीतली मुलं 100 पैकी 100 मार्क्स घेत आहेत, पुस्तकातले क्वेश्चन असतात. आणि त्यांचा भ्रम असा राहतो की मला बाबा मॅथ्स माझं परफेक्ट आहे, त्यामुळे आणि कुठलं काय करायला ते जात नाही. पण जेव्हा ते जेई सारखी किंवा आणि हायर लेवलच्या परीक्षा देतात तेव्हा त्याला समजतं आपलं मॅथ्स परफेक्ट नाहीये. पण जेव्हा तुम्ही अशा लेवलच्या परीक्षा देताना सिलेबस तोच असतो, जवळजवळ तोच असतो, फक्त पुस्तकातले क्वेश्चन तुम्हाला भेटणार नाहीये. तिथे तुम्हाला फिरवून फिरवून क्वेश्चन विचारले जाणार आहे. जिथे तुमचं कन्सेप्ट काय असायला पाहिजे सांगा, क्लिअर असायला पाहिजे. मला सांगा याचा आन्सर काय येईल सांगा, मी समजा लिहिलं. याचा आन्सर काय येईल? 1 बघा 1 येईल. ओके. म्हणजे इथे जर मला काय माहित असेल सांगा, 2 × 0 × 5 म्हणजे 0 येते माहित आहे मला. आणि आपल्याला माहित आहे एनी नंबर रेज टू 0 = 1 येतं. ओके. म्हणजे हे जर मला माहित नसतं तर हे मला कठीण वाटलं असतं, मी त्याचं वेगळं उत्तर सांगितलं असतं. ओके. प्रॉब्लेम काय सांगा, या एक्झाम मध्ये तुम्हाला पुस्तकातले क्वेश्चन रेडीमेड कुठलेच नसतात. तुम्हाला विचार करा. इव्हन मी यंदा 5वीच्या प्रज्ञा परीक्षेमध्ये बघितलं ना, त्यांना 7वी 8वीच्या लेवलचे क्वेश्चन विचारले गेले. ओके. पण जर तुमचा गणित आवडता विषय असेल तर डेफिनेटली अशा प्रकारच्या परीक्षेला बसायचं. सर हा बोला. तर माझा एक क्वेश्चन होता की जर आपण समजा आता तुम्ही 15 नंबर घेतला, याला आपण 0 नी करू तर त्याचा आन्सर म्हणजे जर 1 घेतला आपण तर त्याला जर 0 नी रेस टू केलं तर ते पण 1 येईल आणि 1 रेस टू 1 हे पण 1 येईल. पण मग 0 इक्वल होतील की वेगवेगळे आहे? काय नाही, मला नाही समजलं, मला सांग परत सांग. सर जसं तुम्ही सांगितले कोणताही नंबर आपण जर 0 नी रेस टू केला तर त्याचं 1 येतं. ओके. आणि त्याचा नंबर जर आपण 1 नी रेस टू केला तरी 1 येतं. 15 केलं 1 येतं असं मी कुठे म्हटलं? तर 15 नाही तर
एनी नंबर रेज टू 1 केला 1 कुठे येत असं मी म्हटलंय का? असंच विचारलं ना तू? हॅलो हॅलो, नक्की क्वेश्चन काय विचारला? हे तर तू सांगितलं एनी नंबर रेज टू 0 इज इक्वल टू 1. ओके, पण एनी नंबर रेज टू 1 इक्वल टू 1 येत नाही तर तोच नंबर येतो. काय डाऊट आहे सांगणार आहे? बाहेर पडला तू? ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कोणाला काय विचारायचंय का? सर Generally, ॲडिशनचं बुक कुठून उपलब्ध असेल? ऑनलाईन घे की रे, ऑनलाईन मागवणार. जनरली लेटेस्ट एडिशन मागवा. 2026चं एडिशन असेल तर मागवा ते. 2025चं पण ओके आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, पण जनरली लेटेस्ट असेल तर थोडं काय केलेलं असतं, ऍडिशनल काहीतरी दिलेलं असतं किंवा काय चूक झालेली असेल तर ती बरोबर केलेली असते. ओके, सर मी तुम्हाला फोटो दाखवतो त्याचा, तुम्ही सांगायचं म्हणजे तू व्हॉट्सअप बघ की वरती रे, दाखवेल. एडिशन बघ की रे. एडिशन जर 22, 27, 26 असेल ना, 2026 तर ते खरेदी कर. ओके. ओके, आणि कुणाला काय विचारायचंय? तर आता या महिन्यात मी 4 काय घेतले सांगा, जवळजवळ 3 काय 4 लेक्चर्स घेतले, सगळे फ्री होते. ओके, म्हणजे तुम्हाला आयडिया आली असेल की कशा प्रकारे मी शिकवतो, आयडिया असेल. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल अशा परीक्षेसाठी, ओके, शाळेचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये होतोच होतो, तो इझी वाटणार, खूप इझी वाटणार आहे. ओके, तर अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये तुम्ही बसा. याचा फायदा काय होते बघा, तर IOQM ही परीक्षा ही पहिली लेवल आहे. ओके, त्याच्यानंतर RNMO म्हणून असते, INMO म्हणून असते, आणि नंतर कॅम्पसाठी 35 विद्यार्थी निवडले जातात. या 35 मध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात ना, तर JEE सारखी परीक्षा द्यायची गरज नाही. तुम्हाला IIT मध्ये काय मिळू शकते? ऍडमिशन मिळू शकते. काही सीट्स ह्या काय असतात, रिझर्व्ह असतात. IIT मुंबई, IIT कानपूर, IIT गुवाहाटी, IIT गांधीनगर, IIT मद्रास अशा ठिकाणी काय सांगा, रिझर्व्ह आहे. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो बघा, जर यदा कदाचित तुम्ही हुशार आहात समजा आणि देशाचं तुम्ही प्रतिनिधित्व केलं, म्हणजे जे 6 विद्यार्थी निवडले जातात IMO साठी, त्यांचा संपूर्ण खर्च हा भारत सरकारतर्फे केला जातो. तर तुम्हाला जागतिक लेवलची जी काय युनिव्हर्सिटी आहेत, उदाहरणार्थ MIT, हे जगातलं 1 नंबरची युनिव्हर्सिटी आहे. ओके, USA मधले. ओके, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळू शकतो? प्रवेश मिळू शकतो स्कॉलरशिपवर. आणि तिथे जर तुम्ही बघितला ना, तर तिथे जर आपण शिक्षण घेण्याचा विचार केला तर 2 ते 3 करोड आपल्याला लागणार, जादाच लागणार. पण संपूर्ण स्कॉलरशिपवर तुम्हाला काय मिळू शकतं सांगा? ऍडमिशन मिळू शकतं. किंवा तुम्ही कॅम्प पर्यंत गेला ना, तर भारतातली मी मगाशी सांगितलं बघा, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट नावाची एक काय संस्था आहे, जी काय भारतातली नंबर 1 मॅथ्सच्या बाबतीत आहे. इथे तुम्हाला ऍडमिशन मिळतं आणि इथे तुम्हाला पैसे नाही द्यावे लागत. तर तुम्हाला दर महिन्याला काय मिळते सांगा? स्कॉलरशिप मिळते 5,000 रुपये. आणि तिकडची मेस फी वगैरे बघितलं तर 150 रुपये, किंवा हॉस्टेल फी मंथली 100-200 रुपये अशी असते. आणि ते सगळे चांगले विद्यार्थी असतात आणि त्यांना ते काय करतात, जॉबसाठी जातच नाही, ते त्यांना पुढे हायर एज्युकेशनसाठी स्कॉलरशिप मिळते आणि कुठेतरी बाहेरच जातात. ओके, म्हणजे जर तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट चांगला असेल व आवडत असेल आणि मॅथ्समध्ये तुम्ही मास्टर बऱ्यापैकी असाल, तर मला वाटतं ह्या परीक्षेचा तुम्ही जरूर विचार करावा. ओके, कारण शाळेतल्या परीक्षा सगळ्यांसाठी असतात. त्याच्यामध्ये मॅथ्स न आवडणारा असतो, म्हणजे फेल होणारा असतो, 35 मार्क मिळालेला असतो, 40 मार्क मिळालेला असतो. ओके, त्या सगळ्यांसाठी परीक्षा असतात. पण ह्या ज्या परीक्षा मी सांगतोय ना, ते मॅथ्स तुमचं चांगलं असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. आणि दुसरं म्हणेन, तुमचं चांगलं आहे आणि चांगलं करायचं आहे, तर मला काय करावं लागेल, या अशा प्रकारच्या परीक्षेला इथे आपल्याला खरा कष लागतो. वेगवेगळ्या क्वेश्चन आपल्याला सोडवायची प्रॅक्टिस होते आणि आपला काय होतं सांगा, बऱ्यापैकी बेस तयार होतो हायर लेवलची क्वेश्चन सोडवण्यात. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? त्याची जी माझी फी आहे ती 7,000 आहे, वार्षिक फी आहे. त्याच्यामध्ये मी सगळं हे कव्हर करणार आहे. ओके, आणि तुम्ही मला जीपे करून करू शकता. पुढच्या आठवड्यापासून आपण काय होते, जे ज्याने फीज भरलेली आहे त्यांच्यासाठी असेल, म्हणजे फ्री आहे ते लेक्चर माझे ह्या आठवड्यात संपत आहे. ओके, आणि पुढच्या आठवड्यापासून आपले जे काय जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे, लेक्चर असणार आहे, आठवड्यातनं 2 दिवस असणार. सर ओके, कोणाला? हा बोल. सर 6 स्टँडर्डची फीस किती राहणार आहे? 6 स्टँडर्डची 6,500 आहे. ओके सर.
सर थँक्यू, तुम्ही खूप छान शिकवता. माझे मॅथ्सचे कन्सेप्ट खूप क्लिअर झाले. ओके. आणि कोणाला विचारायचंय? हॅलो, माझा जीपे नंबर, माझा जो नंबर आहे तोच माझा जीपे नंबर आहे. इच्छुक असाल फक्त असं करू नका की तुमच्या आई वडिलांनी सांगितलं म्हणून जॉईन होऊ नका. तुम्हाला जर आवडलं, इच्छा असेल तरच तुम्ही जॉईन व्हा. लक्षात येते ना? कारण आई वडिलांनी सांगून जॉईन झालेले मला विद्यार्थी नको आहे. ओके, माझा नंबर आहे बघा, जीपे नंबर. माझा जो नंबर आहे तोच माझा जीपे नंबर आहे. ओके, जर इच्छुक असाल तर तुम्ही पेमेंट करा आणि मला सांगा. मी एक नवीन ग्रुप बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करेन. ओके, आणि कोणाला काय विचारायचं नाही असं मी समजतो. काय विचारायचं आहे अजून? काय? हॅलो, चालेल, चला मग थांबूया आपण.